वर्षांपासून महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहे। त्यातच आता खाद्यतेल आणि इतरही अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत। अनेक छोट्या मोठ्या शहरासह ग्रामीण भागात 500 रुपयांची नोट सुद्धा कमी पडत आहे। वस्तूंचे भाव कडाडले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर लागला आहे। सप्टेंबर नंतर राज्यातच नाही तर देशात महागाईने पुन्हा डोकं वर काढलं आहे। भाजीपाल्यासह खाद्यतेल, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। राज्यातील अनेक शहरासह गावखेड्यात भाजीपाला, किराणा मालाचे दर वाढले आहेत। कांद्याचा थोडा बहुत दिलासा मिळत नाही, तोच लसणाने गृहिणींच्या नाके नऊ आणले आहे। खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने घरचे बजेट सांभाळताना लाडक्या बहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे। या सर्व महागाईत संसाराचा गाडा कसा चालवायचा असा सवाल लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत। हिवाळ्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। भाजी बाजारात हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांची बऱ्याच शेंगभाज्या मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे। त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतीमध्ये 30% घट झाली आहे। सध्या पालेभाज्या प्रतिजुडी 10 रुपये दराने विकल्या जात आहे। मागील दिवसाच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे। पुढील 1 ते 1.5 महिना हे भाव स्थिर राहणार असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे प्रचंड दर वाढल्याने नागरिकांनी देखील शेवगा खरेदीकडे पाठ फिरवली आहे। बाजारात आवक कमी असल्याने सर्वाधिक पोषण मूल्य असलेल्या शेवग्याचे दर वाढले आहे। तेलाच्या दरवाढीमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे। गणपती उत्सवापासून आतापर्यंत तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत। सध्या मार्केटमध्ये सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा भाव 2288 रुपये, पाम तेलाचा 2180 रुपये तर सोयाबीन तेलाचा भाव 2050 रुपये आहे। व्यापाऱ्यांच्या मते पाम तेलाच्या दरात तब्बल 300 रुपयांची वाढ झाली असून सूर्यफूल तेलावर 25% आयात शुल्क लावल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्या तरी सोयाबीन तेलाचे भाव कमी आहे। नितीन दुर्बुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।